तर वाघा बॉर्डरवरती जी परेड होते संध्याकाळी ती सुद्धा आता रद्द करण्यात आली। जे पर्यटक आलेले होते त्यांना परत पाठवलं जाते सुरक्षिततेचा उपाय म्हणून। दरम्यान सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांचं, सरकारचं आणि त्याचबरोबर भारतीय लष्कराचं सुद्धा या कारवाई संदर्भात अभिनंदन केलेलं आहे। सकाळपासूनच जेव्हापासून ही बातमी समजलेली आहे प्रत्येक जण सरकारचं अभिनंदन करताय, लष्कराचं अभिनंदन करताय। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काँग्रेसची काय भूमिका, सोनिया गांधी काय म्हणतात? ज्ञानदा, नक्कीच या लष्करी कारवाईनंतर सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते किमान एका भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत आणि सोनिया गांधींनी सरकारचं अभिनंदन केलेलं आहे। शिवाय भारतीय लष्कराने ही जी यशस्वी मोहीम राबवलेली आहे त्याबद्दल लष्कराचं देखील अभिनंदन केलेलं आहे। आता अगदी एक 5 मिनिटापूर्वी नॉर्थ ब्लॉकमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरू झालेली आहे आणि आता आमच्या समोर सगळ्या पक्षांचे नेते जे आहे ते आतमध्ये चाललेले होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक समाधानाची भावना होती आणि सगळेजण हेच सांगत होते की बाहेर आल्यानंतर आम्ही विस्तृत प्रतिक्रिया देऊ, पण किमान सगळे सरकारच्या या सगळ्या आजच्या कारवाईबद्दल, निर्णयाबद्दल खुश दिसत होते आणि सगळेजण एका भाषेत बोलतायत। हे तर भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगलं चित्र म्हणावं लागेल। पाकिस्तानला या सगळ्या घटनेमुळे एक समज येईल अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती सोनिया गांधी यांनी आपल्या मेसेजमध्ये व्यक्त केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जी एक राजकीय प्रगल्भता पक्षांनी दाखवणं अपेक्षित असतं, विशेषतः विरोधकांनी, तर ती यावेळी नक्कीच पाहायला मिळते। नक्कीच पाकिस्तान विरोधी कारवाईमध्ये आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत असं सोनिया गांधी यांनी म्हटलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।